राजकोटच्या दिशेने चाललेलो आहे. रॉक गार्डन मधून निघून आय थिंक 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे हे. इथे अर्ध गोव्याचा फील येतं ना. हा सिंधुदुर्ग किल्ला आणि हे राजकोट. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. वरती सुद्धा पार्किंग आहे. हे राजकोटचा मेन गेट आहे. खूप सुंदर असं हे मेन सुंदर असं मालवणचं दृश्य आपण बघतोय. आपल्या महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जो पुतळा आहे मला जवळून दाखवते अजून. इथून वर जायचंय. वाव, पुढून समोरून पण तुम्हाला दाखवते थोडं. आपल्या महाराजांचं स्टॅच्यू. आणि मेन म्हणजे आपली ही मुद्रा. हा सिंधुदुर्ग किल्ला. अगदी त्याच्या समोर आपल्या महाराजांचं स्टॅच्यू आहे. इथून स्टॅच्यूच्या इथून उतरताना म्हणजे आपण एंट्री करतो तिथूनच एक मंदिर आहे छोटं. तिथे ते खूप सुंदर असं महाकाय असं झाड आहे. हे आतून पूर्ण झाड गेलेलं आहे. हे श्री महापुरुष मंदिर राजकोट. शंकराचं मंदिर आहे. छोटी अशी सुंदर अशी शंकराची मूर्ती आहे. आणि हे झाड इथून चाललेलं आहे. आपण आता बाहेर पडतोय. इथून आता आपण डायरेक्ट पेट्रोल पंपावरती चाललोय. पेट्रोल भरतो बिकॉज उद्या सकाळी बघू मालवणचं मार्केट करू, कारण आज तर झालं नाही. तर उद्या सकाळी पहाटे आपण मालवणचं मार्केट करतोय. विजय हो, सकाळीच करूया, कारण आता मार्केट पण मिळणार नाही. बंद झालं असेल, ऑलमोस्ट बंद होतं. हां, इथे थोडं लवकर बंद होतं. हां. सो आता पेट्रोल भरून आपण डायरेक्ट हॉटेलवर जाऊ. इथून निघालो आता आपण भेटू लवकरच हॉटेलवरती. हॉटेलवरती थोडं फ्रेश होऊ आणि मग जेवायला जाऊया. A few moments later. फायनली आपण रूमवरती पोहोचलोय. आत्ता जस्ट पोहोचलोय.
सो थोड्या वेळ फ्रेश होऊन मग आपण जेवणाला भेटूयात. आज काय खातोय का तेच रिपीट करतोय ते आता थोड्या टायमाने समजेल. ऑर्डर तर मी नाही दिली, ऑर्डर विजयने दिली. सो बघू काय खाताय. सौंदळ आहेत ना. फायनली माझ्या आवडतं हे सौंदळ आलेले आहेत. सौंदळ इंग्लिशमध्ये बटरफिश म्हणतात, जे इथले जास्त पॉप्युलर आहेत. बघ खाऊन बघते. मी तिकडे खाल्लेत पण इथे कसे एवढे मोठे मोठे म्हणतात. सो बघूया टेस्ट करून कशी आहे. काटे बिटे बघ. फ्रेश आहे. एकदम ताजी मच्छी आहे. खूप चविष्ट लागते. खूपच मोठा आहे. खूप मोठा खेकडा आणलाय दादानी. सोडले मी हा, हा. इतका खतरनाक दोघांनी उचलून आणलंय. बघू शकता कसला मोठा खेकडा आहे. कालची चव खूप छान होती. आम्ही परत मागवला. बापरे, लयच मोठा आहे. ही आपली मालवणी सोलकढी. दादानी सोलकढी आणली छान. खूप टेस्टी आहे सोलकढी. थँक्यू दादा. Day 3. गुड मॉर्निंग गाईज. आजचा आमचा प्लॅन आहे. आता चाललो आहे आम्ही बीचवर चाललो आहे. नंतर तिथून आल्यानंतर फ्रेश होऊन थोडं जाणार आहे मार्केटमध्ये. थोडा नाश्ता करून मग आम्ही मालवणचं मार्केट आहे तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे. थोडीशी शॉपिंग करणार आहे. तुम्हाला पण दाखवू आम्ही काय शॉपिंग करतोय किंवा काय काय तिथे मिळतं इथे. चला निघूया. $2,000 years later. मार्केटमध्ये पण जायचं आहे. ते पण जाऊया मालवणच्या मार्केटला थोडा वेळ. आणि मग आपली आज रात्रीची ट्रेन आहे. मग आपण चाललोय घरी. ते आज रात्रीची ट्रेन आहे. सकाळी आम्ही पोचू. सकाळी पोहोचू ठाण्याला. सो त्याला एक शेवटचं दृश्य. मार्केटमध्ये जाऊन फटाफट शॉपिंग करून पॅकिंग करून निघायचंय. लास्ट मालवणचा समुद्र. जस्ट पोचलो आम्ही. आणि आता आम्ही नाश्त्याची ऑर्डर दिली कांदे पोह्यांची. तो कांदे पोहे खातो, 1 तास थोडा रेस्ट करतो आणि मग मार्केटमध्ये भेटतो तुम्हाला. फायनली पोहे आलेत. पोहे खाऊया आता पटापट. करू सरबत. थँक्यू दादा.
हे गाईज आज दुपारचे किती वाजले? 12 वाजले. दुपारचे 12 वाजलेत. सो आता आपण मालवणच्या मार्केटमध्ये जातोय शॉपिंग करण्यासाठी. थोडा आत्ता लगेच निघतोय, भरूणाचे निघतोय. सो निघूया लवकर, दाखवतो तुम्हाला मार्केटमध्ये काय काय आहे. आपण निघालोय मार्केटमध्ये जाण्यासाठी. आमचे जे हॉटेलवाले आहेत त्यांनी सांगितले की मार्केटमध्ये मारुतीचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या समोर चांगले मसाले कोकम वगैरे तिथे चांगले मिळतात, घरगुती पद्धतीचे. घरगुती वगैरे आहेत त्यांचे सगळे मसाले. सो आपण ते बघायला चाललोय. आणि पापड वगैरे जर मिळाले तर ते पण आम्ही घेणार आहोत. दाखवतो तुम्हाला. हा मंदिराच्या समोर आहे. थोडं बघ, उतरू का? मला दादा आहे त्याने सांगितलं आहे मंदिराच्या एक्झॅक्ट समोर हे मंदिर आहे. तर एक्झॅक्ट समोर मसाले वगैरे मिळतात, तर आपण तिथे बघूया. तसं बाहेर कोकम आगळ वगैरे ठेवलेलं आहे. अजून काय आलेच आहे. सेमच आहे ना? खाली सगळं सेम आहे. मच्छी कढी, तो भाजका मसाला आहे, मच्छी सोडून सगळ्यात चालतो. आणि हे काजू भाजलेले काजू आहेत ना, हा 500 रुपयाला. पिठी आपण करतो मालवणी तीच आहे ना? हे तांदूळ आणि हे कसलं? पालक. आपण आगळ घेतलेलं आहे हे 1 लिटरचं. बापरे. मी या दुकानातून सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. हे घरी बनवतं का? हा फिश करीसाठी फक्त. कुठलं घेतो? तो तुझ्या मालवणी. चिकन मटन फिश करी घेतो. ते लोक कुठे जास्त फिश खातात? 450च्या खाली नाही. चांगली आहे ती, घरगुती आहे ती. अर्धा किलोचं पॅकिंग आहे. हे अर्धा किलोचं. सध्या घे ना 1 किलो. हो. 1 किलो फक्त घेऊन दे. किती खातील ते खाऊन ते. एक मस्त आहे ना, पेपर juicy. कुठलीही घ्या. एक कोकम आहे. ज्यूसी ज्यूसी. हे कोकम म्हणजे आणि मम्मीसाठी घेतलं. तर कलरला कोणता आहे? हा फक्त हा कलर मिक्स करून द्या. तिखट पाव किलो. असं तुला दिसणार वेगवेगळं. जरा याच्यात ओतताना जरा मीठ घाल. बरं मीठ. काय सांगतो? काय सांगतो? बरणीत मीठ घालू, जरा थोडंसं मीठ घाल. एवढं 1 चमचा. जे रिकाम्या बरणीमध्ये. नाही, मीठ करायचं. अच्छा. त्याला बुरशी येणार नाही. आणि हे भाजलेलं नसतं. हा. जरा थोडं बळी हलवा. मिक्स करेल. थोडं मीठ टाकून. हा? ठीक आहे. औषध असं. समोर वगैरे.
काकांच्या समोरच हॉटेल आहे, हॉटेल शोभा म्हणून. आणि त्यांचा इथे मसाल्यांचा बिझनेस आहे, घरगुती पद्धतीने करतात मसाले. ते कोकम सरबत आहे, कोकम पाव किलोमध्ये सुद्धा आहेत, अर्धा किलोमध्ये सुद्धा आहे. कोकम सरबत आहे, चिंच आहे, कोकम आगळ आहे, हे हापूस आंबावडी आहे, हे मसाले आहेत, फणसपोळी. हे सगळे घरगुती मसाले ते स्वतः तयार करतात. पोळा मसाला, मालवणी मसाला, तिखट मसाला. आणि हे कुळथाची पिठी आहे. काय काय आहे? पोहे आहे, खोबरेल तेल आहे, तांदूळ आहे, चवळी आहे, पोहे आहेत गावठी. हे गावठी आहेत का हे? गावठी हापूस आंबे आहे. आपण यांच्याकडनं घेतली आहे नाचणी. तर बघूया घरी जाऊन. थँक्यू. आता आपण हॉटेलवरती जाणार आहोत कारण आपल्याला 6 वाजता चेकआउट करायचं आहे. कारण 6:08ची ट्रेन आहे, तर आपल्याला कुडाळ स्टेशनला पोहोचायचं आहे. तरी 1 तास लागणार आहे पोहोचायला इथून हॉटेलपासून. म्हणून आपण 6 वाजताच निघणार आहोत लवकर. आपण मार्केटमधून आता आलो आहे आणि आता आपण जेवायला चाललो आहे. आपलं लास्ट आता आपण जेवतोय हॉटेलमध्ये. आपण आता संध्याकाळी चेकआउट आहे आमचं. हां, संध्याकाळी 6चं चेकआउट आहे. तर मग आपण जेवतोय आणि मग निघतो लगेच. थोडासा आराम करू आणि मग निघू. आपला सचिन दादा आहे, तो काय घेऊन आला? सुरमई आलो तुमची घेऊन. हे सुरमई मी माझ्यासाठी मागवली आहे. थोडं जेवतो आणि तुमच्याशी बोलतो थोड्या टाइममध्ये. 12 बोललो होतो, 21 मध्ये बोल आमच्या गणपती बाप्पा. 21 मध्ये आमच्या गणपती बाप्पा. हो असं की नाही, 4 आहेत आमचे. ते मोदक आलेले आहेत. जेवणानंतर स्वीट डिश म्हणून मोदक मागवलेत. हे मोदक हा मोदक. एका प्लेटमध्ये 5 असतात. थँक्यू दादा. चमचा. थँक्यू. आपण निघालो फायनली घरी जाण्यासाठी. पण इथून पायदळ निघत नाही. तर नव्हता पायदळ आमचा निघत नव्हता. खूप छान म्हटलं मालवणला येऊन. तर आता निघते कारण 8ची ट्रेन आहे. आता इथून आम्ही रिक्षा घेतली. रिक्षामधून आता आम्ही कुडाळ स्टेशनला जाणार आहोत. ट्रेन आहे 8ची आणि मग तिथून घरी. सो असा जो हा 3 दिवसाचा प्रवास होता खूप सुंदर, खूप म्हणजे लक्षात राहणार होता आयुष्यात. खूप छान होता. आम्ही आता उतरलोय कुडाळ स्टेशनला. आता आतमध्ये एन्क्वायरी करतो. इतका सुंदर कुडाळ स्टेशनचं हे केलंय ना. इतकं सुंदर प्रकारे आपल्या कोकणातले सगळे स्टेशन असे केले. खूप छान वाटतं. पोचलोय स्टेशनला. ट्रेनची आता वाट बघतो. ट्रेन आमची 8:15ची आहे. 8:05 तर झाले. आता 10 मिनिटातच ट्रेन येईल. पोहोचू इथेच संपवतो. भेटूया next vlog. मला